असताना योगेश माळी आणि सुनील भंडारी हे दोन आघाडीचे फलंदाज मैदानावरती सुरुवात करण्यासाठी तयार. सलामीची जोडी नंबर 1 जय विरूची जोडी, दोघांना शुभेच्छा आपण देऊयात. षटक क्रमांक पहिलं गोलंदाजी मार्कवरती, अर्थातच राहुल गोलंदाजी मार्कवरती. राहुल सोमने पहिलाच बॉल. भन्नाट वेग, प्रचंड वेगासाठी ओळख असणारा खेळाडू मिस्टर परफेक्ट राहुल सोमने गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या बॉलवरती कुठल्याही प्रकारचं उत्तर नव्हतं. चांगली व्यूहरचना केली आहे. क्षेत्ररक्षण तुम्ही पाहताय. पॉवर प्लेचं पहिलं षटक. विकेट किपर शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग 30 यार्डमध्ये. निश्चितच तुम्ही पाहताय पॉइंट कव्हर 30 यार्डमध्ये, मिड ऑफ 30 यार्डमध्ये, शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट मिड विकेट. चांगली व्यूहरचना. मात्र हा चेंडू ऑफस्टंपच्या जास्त बाहेर, अतिरिक्त जास्त बाहेर निघणारा हा चेंडू. पंचांनी आम्हाला इशारा केला, यस इट इज वाईड बॉल. अवांतरच्या स्वरूपात पहिली धाव आजच्या रजनीची आली आहे. योगेश माळी स्ट्राईक वरती खेळतोय. माळीनगर हा संघ मैदानावरती. अर्थातच त्यांना फाईट करत असताना टीम बेलपाडा. दोन्ही संघ मातब्बर आहेत, ताकदवर. धाकड मुकाबला. इथे बॅटची एज. चेंडू गल्लीमध्ये जातोय. सिंगल धाव कंप्लीट करतील. रिस्की सिंगल. एकमेकांमध्ये चांगलं कॉलिंग, आय कॉन्टॅक्ट, एकमेकांना इशारा देत असताना सिंगल धाव कंप्लीट केली आणि या एका धावेच्या मदतीनं स्कोरबोर्डला थोडंसं हलवलं. बिनबाद 2 धावा धावफलकावरती. चांगलं क्रिकेट तुम्ही एन्जॉय करताय. भगवा चषक 2026 मध्ये आपण आहोत. स्पर्धेचा तब्बल 31वा पर्व या ठिकाणी पार पडतंय. 1 2 3 4 5 10 नव्हे तर तब्बल 31 वर्ष अभूतपूर्व चाललेली ही जबरदस्त टुर्नामेंट आज रजनीमध्ये पदार्पण केलं. आज तिसरी रात्र या ठिकाणी पार पडतीये. चांगला चेंडू. टप्पा अगदी आपण पाहताय तर अचूक ठेवलाय. फलंदाजाच्या 2-3 पावलं पुढे टप्पा चेंडू लँड केला. त्यानंतर आपण पाहिलं तर खाली ठेवलंय. यष्ट्यांच्या अगदी समांतर थोडंसं बाहेर काढलं. बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क नाही, निर्धाव येतोय. सलामीची जोडी योगेश माळी आणि सुनील भंडारी, दोन आघाडीचे फलंदाज. नामवंत बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. तर दुसऱ्या बाजूनं गोलंदाजी मार्कवरनं राहुल सोमने. व्यावसायिक दर्जाचं क्रिकेट सुद्धा आपल्या संपूर्ण तालुक्यासाठी, ठाणे जिल्ह्यासाठी आणि व्यावसायिक लेवलवरती जबरदस्त कामगिरी राहुल सोमनेची सुद्धा सातत्यानं आपण पाहिली आहे. बिग फाईट मुकाबला पाहायला मिळेल. अर्थातच एका बाजूनं राहुल सोमने, रोहित हरड अँड कंपनी आणि त्यांना फाईट देत असताना समोरून सुनील भंडारी आणि माळी कंपनी मैदानाच्या आतमध्ये तुफान द्वंद्व तुम्ही पाहू शकाल. 5 षटकांची मॅच. ओव्हर नंबर 1 मध्ये आपण आहोत. षटक क्रमांक पहिलं. राहुल गोलंदाजी करतोय. राईट आर्म राऊंड द विकेट. इथे बॅट फिरवली, मिस टायमिंग. फिल्डर येईल का चेंडू पर्यंत हा प्रश्न आहे. थोडासा वाईड होता. लॉंग ऑफचा जर आपण विचार केला तर रोहित त्या ठिकाणी वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेनं अजून वाईड पाहायला मिळाला. इथे चेंडू बराच वेळ हवेत होता, मात्र चेंडू पर्यंत फिल्डर पोहोचू शकला नाही आणि इथे 2 धावा कंप्लीट केल्या. धावफलक 6 या आकड्यावरती. ओव्हर नंबर 1 षटक क्रमांक पहिलं आणि धावफलकावर बिनबाद 6 धावा. मोठ्या फटक्यापासून दूर ठेवलंय, वंचित ठेवलंय, मात्र अजून कुठल्याही प्रकारची विकेट मिळाली नाहीये. सलामीचे दोन्ही फलंदाज अबाधित खेळतायत. इथे डान्सिंग डाऊन द ट्रॅक. स्टेप आउट झाला. बॅटची एज लागली होती. विकेट किपरनं प्रयत्न जरूर केले, मात्र चेंडू पर्यंत पोहोचू शकला नाही. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. सफल होईल का हा प्रश्न आहे. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय. चेक केलं जाईल आणि निश्चितच दुसरी धाव झाली आहे की नाही यासाठी थर्ड अंपायरकडे हा डिसिजन. टेंटिकच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून क्षणचित्र टिपली गेली आणि बॅट्समन आउट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि हा असफल. फलंदाज बाद. पहिलं आपल्याला पाहायला मिळालं. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि पहिल्या षटकामध्ये धावफलकावरती जोडल्या 7 धावा. एक फलंदाज माघारी परतत असताना पाहायला मिळतोय. सलामीचे दोन्ही फलंदाज चांगले खेळत होते.
संयमी अभ्यासपूर्ण बॅटिंग या ठिकाणी पेश करण्याचा प्रयत्न त्यांनी केला, मात्र शेवटच्या बॉलवरती 2 धावा घेण्याचा मोह जो होता तो आवरला नाही आणि इथे मिळाली पहिली विकेट. फलंदाज बाद झालाय. अर्थातच योगेश माळीला साथ देण्यासाठी नवीन फलंदाज प्रमोद माळी मैदानावरती, माळी बंधू मैदानात. अर्थातच माळीनगर हा संघ खेळतोय. मुरबाड शहराला बिलॉंग करणारी ही टीम, माळीनगर या संघाला बिलॉंग करणारी टीम मैदानावरती. संपूर्ण पहिल्या षटकाचा खेळ संपला त्यावेळेला आपण पाहताय 7 धावा धावफलकावरती. एका गड्याच्या मोबदल्यात ओव्हर नंबर 2 ला सुरुवात. बॉलर तयार होतोय. विश्वास दाखवला या ठिकाणी गोलंदाज अनिकेत वरती. अनिकेतचा पहिलाच बॉल उडवलाय. सीमारेषेच्या जवळ फिल्डर आहे, जोपर्यंत तो पोहोचेल त्याला चकवा देऊन एक टप्पा खात चेंडू सीमारेषेच्या बाहेर आल्या. 4 धावा, चौकार. अनिकेत वरती हल्ला चढवला. पहिल्याच बॉलवरती मिळालेल्या 4 धावा इथे स्कोरबोर्डला हलवतायत. धावफलक पुढे सरकताना तुम्हाला पाहायला मिळेल. दर्जेदार क्रिकेट तुम्ही एन्जॉय करताय. एक गाव एक संघ या फॉर्मॅटमध्ये तुम्ही पाहत असाल तर त्यामध्ये सुद्धा एकाहून एक चांगल्या दर्जाच्या मॅचेस तुम्हाला पहिल्या दिवसापासून इथे पाहायला मिळत आहेत. मुरबाड ग्रामीणचे संघ, त्याचबरोबर सुरुवातीला तुम्ही माळशेज असोसिएशन अंतर्गत भरपूर संघ खेळताना पाहायला मिळाले. तिथून सुरुवात झाली. आज तब्बल 8व्या आणि या रजनीमध्ये आपण पोहोचलोय. गेली 3 रात्री क्रिकेटचा थरार, जबरदस्त हा मुकाबला. इथे जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न, कट करण्याचा प्रयत्न, पॉइंटच्या डोक्यावरनं खेळायचं होतं, मात्र बॅटची एज लागल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातात जातोय डॉट. चांगली गोलंदाजी, व्हेरी गुड बॉलिंग. ओव्हर नंबर 2 मध्ये चाललेला हा खेळ. षटक क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. बॉलर तयार. अनिकेतचा जर विचार केला तर 3 चेंडू त्यानं फेकलेत. पहिल्या बॉलवर चौकार आला, त्यानंतर कमबॅक केलं. इथे ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न फसलाय फिल्डर पॉइंट वरती आणि बरोबर जेल टिपत असताना दुसरा हादरा मिळालाय टीम माळीनगर या संघाला. बॅट्समन प्रमोद माळी आउट. लागलेला झटका, धक्का मिळालाय. दुसरा 12 वरती दुसरा फलंदाज मैदानाच्या बाहेर जात असताना प्रमोद माळी, ज्याच्यावरती फार मोठा विश्वास होता, तो विश्वास या ठिकाणी निश्चितच तुटलाय. फलंदाज बाद होत असताना प्रमोद मैदानाच्या बाहेर. नवीन बॅट्समन भूषण भंडारी स्ट्राइक वरती. इथे फटका चांगला, वेट अँड वॉच. चेंडूला जबरदस्त क्रॅक करत असताना एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं सरळ सीमारेषेच्या बाहेर आलाय. संघर्षाचा चौकार. धावा जर आपण पाहिल्या तर इथे वसूल केल्या. भूषणच्या बॅटमधनं आलेल्या 4 धावा, स्वतःचं खातं त्यानं खोललं. ही इज ऑफ द मार्क विथ द 4. जबरदस्त सुरुवात त्यानं केली आहे. चांगला हा चेंडू होता. निश्चितच गती परिवर्तन केलं होतं, मात्र अभ्यासपूर्ण बॅटिंग करत असताना चपराक. इथे खोलवर टप्पा, समोरच्या दिशेला ड्राईव्ह केलाय. फिल्डर आहे, मिड ऑफ वरती पकडलं, फेकलं. तोपर्यंत आपण पाहताय तर एक सिंगल धाव कंप्लीट केली. जसा बॅट वरती चेंडू आला लगेचच कॉल दिला होता. योगेश माळीला सांगितलं तू धाव, आणि निश्चितच एक सिंगल धाव दोघांनी कंप्लीट केली. योगेश आणि भूषण या 2 फलंदाजांना इथून मात्र किल्ला लढवायचा आहे, डाव सावरायचा आहे. 2 षटकं संपली आहेत. धावफलकावरती 2 गडी बाद, 17 धावा, 17 ऑन बोर्ड.
आज तिसरी रात्र, गेली 8 दिवस क्रिकेटचा तुफान रणसंग्राम तुम्ही या ठिकाणी एन्जॉय करताय. आज जबरदस्त खेळ तुम्हाला आज सुद्धा पाहायला मिळेल. मुरबाड ग्रामीणच्या दोन धाकड आणि ताकदवर संघांच्या दरम्यान ही मॅच तुम्ही इथे एन्जॉय करताय. अतिशय दर्जेदार, दमदार, बहारदार आयोजन. कल्याण नगर हायवेच्या अगदी लागून असणार हे सुसज्ज मैदान. या मैदानाची चर्चा अगदी आपण पाहाल तर साता समुद्र पार सातत्यानं होतीये. भरपूर सारे कॉल्स, भरपूर सारे मेसेजेस, इन्क्वायरी येते. मैदान आहे कुठे? इथे हा झेल, सोपा झेल ड्रॉप. चर्चा करता करता आपण पाहताय तर अगदी सोपा झेल त्या ठिकाणी फिल्डरनं ड्रॉप केलाय. फ्लाइंग स्लिपमध्ये झेल टिपण्याची संधी आली होती. बराच वेळ चेंडू हवेत, बॅटची एज लागल्यानंतर फिल्डर त्या ठिकाणी तैनात सुद्धा होता. स्वतः गोलंदाज आपण पाहताय तर राहुल थोडा नाराज. पहिल्या षटकात चांगली गोलंदाजी त्यानं केली. 7 धावा खर्च करत असताना 1 विकेट मिळवली. इथे या षटकात आपण पाहताय ओव्हर नंबर 3 स्वतःच्या खात्याचं दुसरं षटक या ठिकाणी हाताळतोय राहुल सोमने. अष्टपैलू खेळाडू आहे. इथे आपल्या संघासाठी गोलंदाजी करत असताना वेगवान. लाऊड अपील शॉर्ट ऑफ लेनचा हा चेंडू तुम्हाला पाहायला मिळाला. अगदी आपण पाहाल तर बॉडी लाईन अपील करतायत, लाऊड अपील. मोठ्यानं पंचांना विचारलं हाऊ इज दॅट, अंपायर सांगतायत नॉट आउट. आणि हा जबरदस्त चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. पहा टीव्ही स्क्रीनवरती तुम्ही पाहताय टेन क्रिक वाहिनीचं जबरदस्त लाईव्ह प्रक्षेपण तुम्हाला एन्जॉय करायला मिळतंय. भगव्या चषकाचा आपण विचार करत असाल तर फार पूर्वीपासनं टेन क्रिक वाहिनी आणि भगव्या चषकाचा भरपूर मोठा आणि जुना प्रेमाचा संबंध, नाळ एकमेकांशी चांगली जुळली आहे. इथे आपण पाहताय लेग स्टंपच्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा. अवांतरची धाव मिळेल, धावफलकावरती जोडली जाईल. हल्ली आपण पाहताय तर क्रिकेटच्या मैदानावरती आणि संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये भरपूर साऱ्या स्पर्धा जरूर चालू आहेत. मात्र सुनीलदादा माळी, नकुलदादा भांडे आणि आंबेडकरांचं हे आयोजन ज्या पद्धतीनं चाललंय त्याची चर्चा साता समुद्र पारपासून होतीये. कालच आम्हाला आमच्या विदर्भातून मित्रांचा फोन आला, स्पर्धा नक्की चालली आहे कुठं. त्यांना आम्ही जरूर आठवण करून दिली. या स्पर्धेची चर्चा होत राहील. फटका फसलाय, फिल्डर सीमा रेषेवरती, जबरदस्त झेल, फलंदाज झालाय फेल, लागलाय तिसरा झटका. भूषण भंडारी बॅक टू द पॅव्हेलियन. नाही, हे आपल्याला चेक करायचंय. त्या ठिकाणी बराच वेळ चेंडू हवेत होता. सीमारेषेवरती फिल्डर त्या ठिकाणी तैनात. भरपूर आतमध्ये झेल पकडलाय, अगदी सेफ. हा झेल या ठिकाणी टिपलाय. फलंदाज माघारी परतत असताना पाहायला मिळेल. माळीनगर संघाला लागलेला अजून एक हादरा कदाचित मैदानात. फलंदाज बाद. इथे आपण पाहताय तर एक मोठा झटका लागलाय. माळीनगर संघासाठी लागलेला धक्का. बॅटमध्ये चेंडू मिडल बरोबर झाला होता, मात्र सीमारेषा गाठू शकला नाही, एलिव्हेशन मिळालं नाही. या मैदानाच्या बाउंड्रीच्या अंदाजाचा जर आपण विचार केला तर भरपूर साऱ्या स्पर्धा आपण हल्ली कव्हर करत आहोत. याच परिसरामध्ये भरपूर साऱ्या स्पर्धा, त्याचबरोबर मसा परिसरामध्ये भरपूर साऱ्या स्पर्धा होत आहेत. मुरबाडमध्ये भरपूर साऱ्या टुर्नामेंट्स होत आहेत. त्याचबरोबर परिसरामधील शहापूर, वाडा, भिवंडी, त्याचबरोबर कल्याण, डोंबिवली आणि ठाणे जिल्ह्यामध्ये जर आपण विचार केला तरी भरपूर साऱ्या स्पर्धा होत आहेत. मात्र हे जे मैदान आहे ना त्याचे डायमेन्शन्स थोडेसे कदाचित वेगळे असावेत. अंदाज बऱ्याचशा फलंदाजांना येताना थोडासा वेळ लागतो. इथे तुम्हाला अभ्यासपूर्ण खेळावं लागेल. परफेक्ट मैदान अगदी आपण पाहताय तर मोठं सुसज्ज मैदान. चारी बाजूला गोल, आउटफील्ड अत्यंत वेगवान. मैदानाच्या चारी बाजूला तुम्ही सक्षम फलंदाजी करू शकता. तुम्ही जर टेक्निकली साऊंड फलंदाज असाल तर या मैदानाचा वापर करून तुम्ही इथे निश्चितच आपलं अधिराज्य गाजवू शकता. मात्र तुम्हाला अभ्यासाची गरज आहे. थोडासा अंदाज इथे तुम्हाला घ्यावा लागेल. इथे पहा ओव्हर नंबर 3 मध्ये आपण आहोत. इथे अभ्यासपूर्ण फटका, जबरदस्त टॅलेंट इथे दाखवलंय. आदी गोरेनं उलट्या हाताचा तडाखा दिलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार.
डीजे देवा इथे आई एकविरेचं स्मरण तुम्हाला करून देत असताना जबरदस्त फटका चौकार आलाय. स्कोरबोर्ड पुढे सरकत असताना तुम्हाला इथे पाहायला मिळतंय ते 26 वरती इथे स्वतःचा निश्चितच बचाव करण्याच्या तयारीत फलंदाज डिफेन्समध्ये बीट केलं. लाऊड अपील करतायत, अंपायर्सला विचारतायत फलंदाज बाद आहे की नाही, हाऊ इज दॅट, काय नक्की घडलं त्या ठिकाणी. मात्र दोन्ही पंचांचं मनापासून आपण कौतुक करूयात. दोघंही एकमेकांशी सल्ला मसलत करतील. जय विरूची जोडी आणि नक्कीच मैदानावरती धर्मेंद्र वर्मा आणि रॉकी सर या दोघांची चर्चा आहे. या दोन्ही अंपायरची चर्चा आहे. उमर 55 दिल बचपन मैदानावरती ज्या ज्या वेळेला येतात त्या त्या वेळेला त्यांची सिरियस कामगिरी नेहमीच पाहायला मिळते. इथे षटक संपलंय तिसरं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्डवरती पाहायला मिळत आहेत 26 धावा, 26 ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. यस डीजे. थँक्यू डीजे. षटक क्रमांक या ठिकाणी संपलंय तिसरं. 3 षटकांचा खेळ संपलाय. स्कोरबोर्ड वरती तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 26 धावा. भगवा चषक तुम्ही एन्जॉय करताय. भरपूर साऱ्या मान्यवरांची उपस्थिती मांदियाळी तुम्हाला मंचावरती नेहमीच पाहायला मिळत असते. अगदी थोड्याच वेळात पूर्वी ज्येष्ठ समाजसेवक मान्यवर सोन्यादादा पाटील साहेबांची या ठिकाणी उपस्थिती आपल्याला लाभली होती. संस्थापक समाज कल्याण न्यास मान्यवर ज्येष्ठ समाजसेवक सोन्याशेठ पाटील साहेब या ठिकाणी थोड्याच वेळापूर्वी येऊन गेले, ज्यांच्या माध्यमातून गरीब गरजू विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी तब्बल 720 रजिस्टर्ड भेट दिले. गरीबाच्या मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे या परिसराचा आपण विचार केला तर अगदी निसर्गाच्या कुशीत आणि सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेले गोर गरीब आपण सर्वजण बांधव आणि आपल्यावरती मान्यवर सोन्याशेठ पाटील साहेबांचं भरपूर प्रेम नेहमीच राहिले. संस्थापक समाज कल्याण न्यास साहेबांच्या वतीनं 720 रजिस्टर्ड या गोर गरीब शाळकरी मुलांसाठी विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी आम्हाला मिळालेत. आपला आम्ही हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय. भगव्या चषकाच्या वतीनं साहेबांना भगव्या लक्ष शुभेच्छा. इथे समोरच्या दिशेला ड्राईव्ह करतायत लॉफ्टेट. लॉंग ऑफरनं फिल्डर रोहित वेगानं चेंडूवरती आला, अतिशय वेगानं पकडलं, फेकलं. इथे आपण पाहताय तर धावफलकाला थोडीशी गती प्राप्त करून देण्याचं काम ते करतायत. बॅट्समन आदी गोरे वैयक्तिक 6 धावांवरती बॅटिंग करतोय. योगेश माळी जो अगदी आपण पाहिलं तर 7 चेंडू फेस केले, 10 धावांवरती खेळतोय. षटक क्रमांक 4 ला सुरुवात झाली. गोलंदाज सुमित आला. सुमित वरती विश्वास दाखवलाय. कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं या षटकाला आपण सुरुवात केली. 8व्या रजनीमध्ये आपण आहोत. जसा एक एक दिवस एक एक रात्र आपण पुढे सरकू तशी मात्र या मैदानावरती येणारी रंगत तुम्हाला वाढताना पाहायला मिळेल. भरपूर प्रेक्षकांनी प्रेम केलेली ही स्पर्धा. टेन क्रिक वाहिनीचं जबरदस्त लाईव्ह कव्हरेज, अनप्लेबल डिलिव्हरी, सुमितच्या माध्यमातून जबरदस्त चेंडू, फलंदाज माघारी परतत असताना फर्निचर डिस्ट्रॉयड, ही इज क्लीन बोल्ड. सो मच. आंबेळे खुर्द आणि संपूर्ण आयोजन समितीचं मनापासून आपण कौतुक करूयात. सुनील दादा माळी, त्याचबरोबर नकुलदादा भांडे आणि त्यांच्या संपूर्ण मित्र परिवारानं हे दर्जेदार आयोजन गेली 31 वर्ष मित्रांनो आबादित ठेवलंय. ही संपूर्ण कामगिरी भूषणाबळ जबरदस्त राहिली आहे. सर्वांचं प्रेम आपण
धावफलकावरती आहेत 29 29 धावा धावफलकावरती आहेत. ओव्हर नंबर 4 मध्ये आपण आहोत. गोलंदाजी करत असताना सुमित लापापा आपण पाहताय, चांगली गोलंदाजी तो करतोय. सुमित शेळके षटक क्रमांक 4 वरती आपण जर नजर मारली तर टीव्ही स्क्रीनवरती तुम्ही पाहताय, इथे हा चेंडू डॉट निश्चितच आपल्या सर्वांच्या आणि विशेष करून सुनीलदादा माळी, नकुलदादा भांडे आणि आंबेळेकरांच्या विनंतीस मान देऊन मंचावरती मान्यवर तुम्ही पाहताय, गटनेते, नगरपंचायत मुरबाड, युवा, यंग, डॅशिंग, डायनॅमिक, हँडसम पर्सनॅलिटी, समाजसेवक तथा राजकीय पटलावरती, शैक्षणिक क्षेत्रामध्ये आणि संपूर्ण समाजावरती नितांत प्रेम करणारं व्यक्तिमत्व मान्यवर मोहनदादा गडगे आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतोय, मंचावर उपस्थित आहेत. आपलं मनापासून आम्ही हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. सुस्वागतम. अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी चाललेली ही स्पर्धा, लाईव्ह कव्हरेज, त्याचबरोबर आलेल्या प्रत्येक अतिथीगणांचा मान सन्मान अदबीनं केला जातोय. अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती आणि या संस्कृतीचं जतन या ठिकाणी आपण आल्यानंतर तुम्हाला सातत्यानं पाहायला मिळतंय. अगदी थोड्याच वेळापूर्वी ज्येष्ठ समाजसेवक सोन्या पाटील साहेब या ठिकाणी येऊन गेले, त्याचबरोबर मान्यवर बाळाशेठ कांबरी साहेब, विकासजी भांडे साहेब या ठिकाणी आपल्याला सर्वांना भेट देऊन गेले, स्पर्धेला शुभेच्छा देऊन गेले आणि या मंचाची शोभा या मान्यवरांनी वाढवली. इथे फसलेला फटका, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीवरती, एक्स्ट्रा ऑर्डिनरी झेल, फलंदाज झालाय फेल, बॅट्समन सुहास माळी मैदानाच्या बाहेर, ही इज गॉन. आयोजन 31व्या पर्वात आपण आहोत. अतिशय दर्जेदार, दमदार, सुसज्ज आयोजन नियोजन तुम्ही पाहताय. रजनी क्रिकेटचा थरार आणि तिसऱ्या रात्रीत आपण आहोत. गेली 8 दिवस जबरदस्त ही टुर्नामेंट चालली आहे. 10 दिवसांचा मोठा अतिशय भव्य दिव्य हा कार्यक्रम, भव्य दिव्य स्पर्धा, लाख मोलाची बक्षिसे तुम्हाला पाहायला मिळत आहेत, ट्रॉफीज पाहायला मिळत आहेत. मुरबाड ग्रामीणसाठी अलग बक्षिसं, त्याचबरोबर तुम्ही पाहताय तर ओपन ग्रामीणसाठी भरपूर मोठी बक्षिसं तुम्हाला इथे सुद्धा एन्जॉय करायला मिळत आहेत. जबरदस्त आयोजन नियोजन, प्रत्येक गोष्टीवरती अचूक नियंत्रण आणि नियोजनावरती अचूक लक्ष सुनीलदादा माळी, नकुलदादा भांडे आणि संपूर्ण आयोजन समितीचं पाहायला मिळतं. षटक क्रमांक 5 लास्ट ओव्हर, शेवटच्या अंतिम षटकासाठी महेश हरड गोलंदाजीसाठी आलाय. राईट आर्म राऊंड द विकेट महेश. पहिलाच बॉल, मिस टायमिंग, झेल पकडला जाईल का? फिल्डर जातोय कव्हरवरनं, पकडण्याचा प्रयत्न त्यानं केलाय, मात्र ड्रॉप होत असताना हा चेंडू इथे पाहायला मिळतोय. सिंगल कंप्लीट झाली, एक सिंगल धावेची मदत मिळेल. स्कोरबोर्ड पुढे सरकेल ते 30 वरती. योगेश माळी आणि प्रशांत ही जोडी मैदानावर. योगेश माळी आणि प्रशांत माळी. इथे हा सुद्धा मिस टायमिंग, समोरच्या दिशेला खेळलेला फटका, निश्चितच सिंगल धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेसाठी येत आहेत. चांगली फिल्डिंग अनिकेतच्या माध्यमातून, पकडफेक करेल तोपर्यंत या ठिकाणी 2 धावा पूर्ण करतायत. चांगलं चाललेलं क्रिकेट. स्कोरबोर्ड वरती 32 धावा. पूर्वार्धात आपण आहोत. माळीनगर सारखा मातब्बर संघ मैदानात बॅटिंग करत असताना धावा रोखण्यामध्ये यश मिळालंय. या षटकाचा आपण विचार केला तर चौकार षटकार फार कमी पाहायला मिळत आहेत. कशा पद्धतीनं सन्मानजनक धावसंख्या बनवली जाईल. फिरून मारलाय, आता मात्र अभ्यास बरोबर करत असताना डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पकडतायत. फिल्डर वेगानं आला, पकडेल फेकेल. 2 धावा इथे कंप्लीट केल्या. 2 धावा धावफलकावर जोडतायत. स्कोरबोर्ड पुढे सरकेल 34 या आकड्यावरती. 1 इज ऑलवेज बेटर दॅन 0, डबल इज ऑलवेज बेटर दॅन 0. सिंगल डबल तुम्हाला इथे करत राहाव्या लागतील. स्कोरबोर्ड 34 वरती जाऊन पोहोचलंय. 5व्या षटकात आपण आहोत. पूर्वार्ध समाप्त होण्याच्या मार्गावरती.
लास्ट ओव्हर जरूर आपण पाहताय तर गोलंदाजांना साथ देणारी खेळपट्टी इथे आहे, मात्र धावफलकावरती तुम्हाला सन्मानजनक धावसंख्या फायटिंग टोटल तुमच्या पदरात असणं गरजेचं आहे. स्कोरबोर्डवरती 34. इथे बॅट फिरवली, बॅट आणि चेंडूमध्ये कनेक्शन व्यवस्थित पाहायला मिळत नाही. विकेटच्या मागे त्या ठिकाणी चेंडूला अडवत असताना हातातनं चेंडू स्किड झाला, सिंगल धाव कंप्लीट झाली आहे. अंपायर डिसिजन फेअर डिलिव्हरी, मात्र बॅटिंग टीमचा रिव्ह्यू या ठिकाणी वाईड चेक करायचा आहे. अंपायर डिसिजन फेअर डिलिव्हरी, बॅट्समननं हा रिव्ह्यू या ठिकाणी घेतलेला आहे. चेक करूयात. 10 क्लिकचा कॅमेरा या ठिकाणी क्षणचित्र टिपतोय. चांगला चेंडू, इट्स अ फेअर डिलिव्हरी. धर्मेंद्र वर्मा सरांची नजर आपण आजही पाहिली तर अगदी ते जवानीत असताना जशी नजर होती तशी नजर त्यांची आजही आहे. चिते की चाल, बाज की नजर, बाजीराव की तलवार और धर्मेंद्र सर का अंदाज इन पे संदेह नहीं करते. चांगला इथे इशारा येतोय, बोर्ड दाखवले आकाशाकडे आणि लागलेला अजून एक हादरा बॅटिंग करणाऱ्या टीमला. माळीनगर संकटात, ही इज गॉन. वाकस आणि विलास स्पोर्ट्स किनवली या दोन संघांच्या दरम्यान सामना असेल. इथे चांगला चेंडू, टप्प्यावरती जबरदस्त नियंत्रण, चेंडू इथे आलाय डॉट. षटक क्रमांक 5 ची सांगता झाली. 35 धावा धावफलकावर. चला, जय हनुमान वाकस आणि विलास स्पोर्ट्स किनवली दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. किनवली आणि वाकस या दोनही संघाचे कर्णधार आपण टॉससाठी या. पूर्वार्ध या ठिकाणी संपलाय. धावफलकावर जमवल्या त्या 35 धावा आणि 36 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलंय. विजय कशा पद्धतीने संपादित केला जाईल, बेलपाडा की मैदानावरती जिंकण्यासाठी तयारीत असतील माळीपाडा, या दोन संघांच्या दरम्यान बिग फाईट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. 36चा पाठलाग. चला, दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी या. इथे मान्यवरांचा शुभ सन्मान या ठिकाणी पार पाडला जाईल. आयोजकांच्या विनंतीस मान देऊन आंबेडकरांवरती असणारं प्रेम सुनीलदादा माळी, नकुलदादा भांडे साहेबांनी प्रेमानं आमंत्रण दिलं आणि आमंत्रणाचा स्वीकार करून या ठिकाणी आपल्या समवेत मंचावरती मान्यवर उपस्थित आहेत. मुरबाड नगरपंचायतीचे गटनेते मान्यवर मोहनदादा गडगे या ठिकाणी मंचावरती उपस्थित आहेत. दादांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. मी विनंती करतोय आपण या. मान्यवर तानाजी दादा गडगे यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान या ठिकाणी पार पाडला जाईल. शुभ सन्मान या ठिकाणी आपण करतो आहोत. तानाजी दादा गडगे, त्याचबरोबर नकुलदादा भांडे हे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. शुभ सन्मान या ठिकाणी पार पाडला जात आहे. मायेची शाल, प्रेमाचं पुष्प, त्याचबरोबर या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन मान्यवर मोहनदादा गडगे यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण पार पाडत आहोत. या स्पर्धेच्या निमित्तानं अतिशय मोलाचं सहकार्य, मार्गदर्शन मान्यवर मोहनदादा गडगे गटनेते नगरपंचायत मुरबाड साहेबांचं आम्हाला लाभलंय. आपण आलात आणि मंचाची शोभा वाढवलीत. आपलं आम्ही मनापासून, हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक सहर्ष स्वागत करत आहोत. सुस्वागतम. या ठिकाणी सामना क्रमांक 2 तुम्हाला पाहायला मिळेल. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन वाकस आणि त्यांच्या विरोधात किनवली असा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण आला असाल टॉससाठी रिपोर्टिंग करा. 36चा पाठलाग मैदानावरती सुरू होतोय. 35 बनवल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना माळीपाडा संघानं मैदानात गोलंदाजी कशा पद्धतीनं करतील, सामना जिंकण्यासाठी प्रयत्न करतील का, की बॅटिंग करत असताना चेस करतील टीम बेलपाडा, जबरदस्त मुकाबला नक्कीच घडेल. आणि या संपूर्ण चित्राचं वर्णन करण्यासाठी समालोचन कक्षामध्ये थोडंसं परिवर्तन आपण करूयात.
निश्चितच या संपूर्ण परिसराच्या क्रिकेटची सेवा गेली 10-12 वर्ष अहोरात्र करणारं व्यक्तिमत्व. निश्चितच आपण एका कॉलला लगेच उत्तर देणारं आणि आपल्या सर्वांच्या सेवेत सादर होणारं मराठी भाषेतलं अत्यंत सुंदर समालोचन गेली 10-12 वर्षापासून आपण ऐकताय. आमचे समालोचक मित्र मान्यवर व्हॉइस ऑफ जुन्नर निखिलजी ठोंबरे सर, धन्यवाद. धन्यवाद सोमनाथ खाडे सर. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. सुनील माळी क्रीडा मंडळ अंबेले खुर्द आयोजित 31वं पर्व आणि या 31व्या पर्वातली तिसरी रात्र आणि या क्रीडा स्पर्धेतला 8वा दिवस आपण पाहतायत. 10 दिवसीय क्रीडा स्पर्धेचं आयोजन नियोजन जे मात्र पाहायला मिळतं. मुरबाड तालुक्यातील 2 संघ ओपन ग्रामीण मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. जय हनुमान बेलपाडा आणि त्यांच्या विपक्ष इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल टीम जय हनुमान माळीनगर. दोन्ही संघ एकमेकांच्या समोर प्रथम बॅटिंग करत असताना 35 धावा बनवल्यात. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार आहेत. प्रशांत माळी जॅक. सलामीची जोडी मैदानामध्ये अनिकेत सोमने ऑन स्ट्राईक. नॉन स्ट्रायकर इनवर रोहित हरड. सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू, पहिलाच बॉल अडव्या बॅटनं फटका खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल जे मात्र पाहायला मिळते. प्रशांत माळी जॅकला पाहतो आपण गोलंदाजी करत असताना. भरपूर मोठा इतिहास आहे माळीनगरचा. भगवा चषकामध्ये 2019 विजेते पद ज्यांनी मात्र मिळवलं होतं. भरपूर चांगली कामगिरी. जोवेली सारख्या संघाला फायनलमध्ये पराभूत करण्याचा विक्रम देखील या मैदानावर त्यांनी केलेला आहे. तर दुसऱ्या बाजूला जय हनुमान बेलपाडा मागील कित्येक वर्ष मुरबाड तालुक्यामध्ये अव्वल दर्जाचा संघ म्हणून ज्यांची ओळख आहे. स्ट्रायकर इनवर रोहित. चांगला चेंडू जो मात्र राहिला. जरी धावा कमी बनल्या असतील तरी त्या धावा रोखण्यामध्ये यशस्वी होतील का ते पाहायचं. दुसऱ्या बाजूला कॅप्टन रोहितची बॅटिंग फार महत्त्वाची राहील, कारण षटकार चौकार खेळणं इथे एवढं सोपं नाही आहे. 70 मीटरची बाउंड्री चौफेर आपल्याला पाहायला मिळते. अतिशय सुंदर असणार हे ग्राउंड. आमचे आयोजक सुनील माळी सर असतील, नियोजक नकुलदादा भांडे आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार अर्थातच सुनील माळी क्रीडा मंडळ यांचं हे आयोजन. फुलटॉस, चांगला फटका, अधिक गोरे, क्षेत्ररक्षण जबरदस्त. पाठिंबा नेहमीच राहिला माळीनगरला. कित्येक समर्थक सातत्यानं ज्यावेळेस 11 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत, मैदानाच्या बाहेर त्यांचे पाठीराखे म्हणून उपस्थित राहतात, त्या सर्वांचंच भगवा चषकामध्ये सहर्ष स्वागत. 2 धावा धावफलकावर. 36चं लक्ष. प्रशांत स्ट्रायकर इनवर अनिकेत सोमने. फुलटॉस, फटका फसला. लॉंग अपला आहेत फिल्डर. चुकी होत नाहीये. पहिला हादरा दिलाय जॅकने. फलंदाज बाद. क्रिकेट खेळत असताना थोडासा झालेला जॅकचा अपघात, डोळ्यावर लागलेला बॉल, तदनंतर त्यामधून कव्हर करत असताना पुन्हा एकदा आपल्या गावाच्या नावासाठी मैदानामध्ये उतरला आणि चांगली गोलंदाजी. विकेट ऍक्शन रिप्ले तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर 10 क्रिक लाईव्ह च्या माध्यमातून बेहतरीन झेल इथे पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षकाचा फलंदाज बाद. विकेट येताना पाहायला मिळाली. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर. धावफलकावर धाव संख्या 2. बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत. मिस्टर परफेक्ट राहुल सोमने. यंदाचा हंगाम मुरबाड ओपन तालुकासाठी देखील गाजवला. घरच्या संघासाठी कशा प्रकारे त्यांची कामगिरी होते ते पाहायचे. दुसऱ्या बाजूला जॅकला विकेट मिळाली. त्याची गोलंदाजी भरपूर चांगली होताना पाहायला मिळाली. प्रमोद माळी अर्थात छोट्या यष्टीरक्षकाच्या भूमिकेत
गोलंदाज तयार. स्ट्रायकर इनवर राहुल. फुलटॉस डीप फाईन लेगला शपल झाले, जागा बनवली, फटका आहे दमदार, धावा देखील मिळतील असरदार. हा येतोय चौकार. मधून रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, तिथे आहे क्षेत्ररक्षक, त्यांचे प्रयत्न अपुरे पडतील का ते पाहायचं. क्षेत्ररक्षक पाठलाग जरूर करतायत, तिथे त्यांच्या पायाच्या सहाय्याने चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, परंतु धावा नाही रोखू शकणार. धावा येतील या बॉलवर 3 धावा. वेल रनिंग बिटवीन द विकेट. रोहित आणि राहुल यांच्यामध्ये कॉम्बिनेशन भरपूर चांगलं पाहायला मिळालं. 9 धावा धापलकावर आपल्याला पाहायला मिळतील. आजच्या दिवसामध्ये अनेक ताकदवर संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. आजच्या दिवसामध्ये इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. पहिला सामना माळीपाडा, त्यांना फाईट करेल जय हनुमान बेलपाडा. तदनंतर जय हनुमान वाकस, त्यांना फाईट करेल विलास स्पोर्ट किनवली. तदनंतर तिसरा सामना देवगाव टायगर्स, त्यांना फाईट करेल रायते. आणि चौथा सामना जयदुर्गा कोळिवली, त्यांना फाईट करेल आर्यन स्पोर्ट क्लब टेंबरे. उद्या या क्रीडा स्पर्धेचा 9वा दिवस आपल्याला पाहायला मिळेल. त्यामध्ये ओपन ग्रामीणचे दादा संघ इन ऍक्शन पाहायला मिळतील. आयगावदेवी गोटेगर बी अर्थात SB स्पोर्ट, त्यांना फाईट करेल अक्षय थेटे यांचा नानकर. तदनंतर दुसरा सामना मोर्या 11 परे, त्यांना फाईट करेल झोटिंग 11 देवरुंग. तिसरा सामना एकलिशाई टोकावडे, त्यांना फाईट करेल पाटील 11 वाडेगर. आणि चौथा सामना असेल बेस्ट ऑफ बोरशेती, त्यांना फाईट करेल साई किरण भावाळे बी. उद्याचा लॉट्स आपल्याला पाहायला मिळेल. भरपूर दिग्गज संघ या क्रीडा स्पर्धेमध्ये सातत्यानं खेळत असतात. 72 संघांचा सहभाग असणारी क्रीडा स्पर्धा. 9 पारितोषिक या क्रीडा स्पर्धेसाठी. मुरबाड ग्रामीणसाठी 5 आणि ओपन ग्रामीणसाठी 4 असे असणारे 9 एकूण पारितोषिक 31व्या पर्वामध्ये. सुनील आलेत गोलंदाजी ट्रॅकवर. स्ट्रायकर इनवर राहुल आहेत. पहिला बॉल सुनीलचा चांगला राहिला. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. नियोजक ही भूमिका फार महत्वाची राहिली नकुलदादा भांडे यांची. आणि संपूर्ण क्रीडा स्पर्धेमध्ये सर्व संघ गोळा करणं, त्या दिवशी त्या संघाला ऍडजस्ट करणं हे देखील फार महत्वाचं असतं. आणि प्रत्येक संघ वेळेवर येतात. सर्वच संघांचं आमच्या आयोजक कमिटीच्या वतीनं भगवा चषक पर्व 31 मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. गोलंदाज तयार आहेत. इथे टाकलेला बॉल लाईन लेंथ इथे चेक करावी लागेल. पंचांचा मात्र अवंतरचा इशारा, व्हाईट बॉल. किनवली टीम उपस्थित होते. वेलकम, आपलं सहर्ष स्वागत. दुसऱ्या बाजूला वाकस टीम. चला लवकरात लवकर टॉस साठी संपर्क साधा. मिड इनिंग मध्ये टॉस होणं फार गरजेचं. गोलंदाज तयार आहेत. सुनील भंडारी. स्ट्रायकर इनवर मिस्टर परफेक्ट राहुल सोमने, एक दर्जेदार ऑलराऊंडर. इनसाइड आउट, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, कॅच इथे. सेकंड अटेम्प्ट, तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये कॅच ड्रॉप. राहुलला मिळेल 2 धावा. कॅचेस विन द मॅचेस हे समीकरण. धावा कमी आहेत, ते डिपेंड करत असताना या प्रकारचे कॅचेस तुम्हाला पकडावे लागतील. हाफ चान्सेस फुल मध्ये कन्वर्ट करावे लागतील. कॅच ड्रॉप झाला, 2 धावा या बॉलवर येतील. वन ऑफ द सेफेस्ट फिल्डर प्रशांत माळी, जॅक कडून सुटलेला हा झेल. 2 धावा येतील. संघाची धावसंख्या 12 ऑन द बोर्ड, 12 धावा. 36 धावांचा पाठला करायचा. 8वा दिवस या क्रीडा स्पर्धेचा. अप्रतिम आयोजन, अतिशय सुंदर ग्राउंड आहे. शपल झाले, जागा बनवली, परंतु गोलंदाज देखील तितकेच चतुर आहेत. सुनील भंडारीचा हा चेंडू डॉट. मातीची खेळपट्टीवर जादूगर म्हणून ज्याची ख्याती आहे, तो एसटी रक्षकाच्या भूमिकेमध्ये सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतो. धापलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतील 12 ऑन द बोर्ड, 12 धावा. इथे टाकलेला बॉल, चांगला चेंडू जो मात्र पाहायला मिळतो. मान्य श्री संजयजी हरड, प्रोप्रायटर शुभम फोटो सरळगाव,
भगवा चषकासाठी सर्वच पत्रक असतील ते एका शब्दावर एका फोनवर बनवून देत असतात. मान्यवरांचं देखील विशेष आम्ही कौतुक करू या क्रीडा स्पर्धेवर. या भगवा चषकावर अनेक जणांचं नितांत प्रेम आहे. ही कमवलेली माणसं आहेत आमच्या सुनील माळी क्रीडा मंडळ अंबेले खुर्दने. व्यासपीठावर आमचे सर्वच आयोजक आपण पाहतायत, त्यामध्ये कमलाकर गीते आहेत, त्यानंतर तानाजी गडगे आहेत. या क्रीडा स्पर्धेचा तेही आनंद घेतात. आज APL अर्थात अंबेले प्रीमियर लीग त्यांनी खेळले. इथे टाकलेला बॉल आडव्या बॅटनं फटका खेळलाय, तिथे येथील क्षेत्ररक्षक. एक सिंगल धाव मिळताना पाहायला मिळेल. एक धाव येते, एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल सध्याच्या घडीला 13 या धावफलकावर. 13 रन लॉस ऑफ 1. 19 बॉल शिल्लक, 23ची अजूनही आवश्यकता. भरपूर चांगलं क्रिकेट सातत्यानं खेळलं जातं या मैदानावर. मैदानाचा चौफेर विचार केला तर चौकार षटकार खेळणं एवढं सोपं नाहीये. टेक्निकली जर तुम्ही चांगले क्रिकेटर असाल तर धावा देखील बनताना या मैदानावर आपण पाहिल्यात. कामगिरी कशा प्रकारे होती या मैदानावर. 30 बॉल 40, 30 बॉल 35, 30 बॉल 45 सामने देखील डिपेंड झालेले आहेत. त्यामुळे मजा येईल. तेवढीच ताकदीची गोलंदाजी लाईनअप जे हनुमान माळीनगरकडे आणि तितकाच ताकदीचा बॅटिंग स्क्वॉड जे हनुमान बेलपाडा या टीमकडे. रोहित ऑन स्ट्राइक, रोहित हरट. गोलंदाज तयार आहेत सुनील. इथे टाकलेला बॉल चांगला फटका खेळलाय डिपाक्षरा कव्हर मध्ये. क्षेत्ररक्षक येतील योगेश. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब राहिले योगेश माळीचं. तोपर्यंत येतील 2 धावा. 2 षटकांचा वाजवी खेळ. पॉवर प्ले कंप्लीट झाला. 2 षटकांमध्ये धावा आहेत, 1 बाद 15. शेवटचे बॉल शिल्लक आहेत 18. अस्किंग रन रेट आहेत 7. धावा बनवायच्यात 21. संधी देव्यात DJ देवाला. ऑन स्क्रीन देखील आपण पाहतायत अग्री सरकार 1090 यांच्या माध्यमातून देखील भरपूर चांगली कमेंट्स या क्रीडा स्पर्धेसाठी येते. भगवा चषक मुरबाडकरांची शान. अग्री सरकार आपलंही सहर्ष स्वागत. आपण देखील या क्रीडा स्पर्धेचा हिस्सा बनतायत, या क्रीडा स्पर्धेचा सहभाग बनतायत. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे या क्रीडा स्पर्धेमध्ये. 2 षटकांमध्ये 15 आल्यात, 18 बॉलमध्ये 21ची आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅकवर, गोलंदाज तयार आहेत सध्याच्या घडीला. प्रमोद माळी अर्थात छोट्या. पहिलाच बॉल छोट्याचा चांगला राहिलाय. चेंडू डॉट आला आणि जसा बॉल डॉट आलाय तसा टाळ्यांचा कडकडाट करत असताना जे हनुमान माळीनगरचे समर्थक त्यांना माहिती आहे छोट्याचं हे षटक महत्वाचं. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला. इथे टाकलेला बॉल लाईन लेंथ इथे थोडीशी खराब पाहायला मिळाली. पंच रॉकी सर यांचा मात्र अवांतरचा इशारा. व्हाईट बॉल जो मात्र पाहायला मिळतो.
कामगिरी कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचं आहे. महत्वाची लढत, महत्वाचा सामना मैदानाच्या आत. ऑनलाईन प्रेक्षक वर्ग भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये जोडलेत. सर्वांचं सहर्ष स्वागत. आजचा दिवस क्रमांक 8 या क्रीडा स्पर्धेचा, तिसरी रात्र या क्रीडा स्पर्धेची. इथे टाकलेला बॉल, चांगला फटका, टायमिंग प्रॉपर पाहायला मिळतंय. योगेश फार दूरवरती आहे. राहुल सोमने मिस्टर परफेक्ट यांच्या बॅट मधून परफेक्ट टायमिंग, चेंडू सीमा पार, भगवा चषक चौकार. नरेशजी शिर्के यांच्याकडून जय हनुमान बेलपाडासाठी बेस्ट ऑफ लक आलं. नरेशजी शिर्के आपलंही सहर्ष स्वागत आहे या क्रीडा स्पर्धेमध्ये. भरपूर चांगला फटका राहुल सोमने, टायमिंग प्रॉपर पाहायला मिळालं. योगेश माळी भरपूर चांगली चेस करत असताना पाहायला मिळाले, परंतु बॉलने त्यांना बीट करत चौकार जाताना पाहायला मिळालं. 20 धावा धावपलकावर. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार आहेत. कामगिरी कशा प्रकारे होती ते पाहायचं. महत्वाची लढत, महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना भरपूर चाहते आहेत. जय हनुमान बेलपाडाचे भरपूर चाहते आहेत, जय हनुमान माळीनगरचे, आणि सातत्यानं ही क्रीडा स्पर्धा मुरबाड तालुक्यातील दोन दादा संघ. इथे आडव्या बॅटनं फटका जो मात्र खेळलाय. काऊ कॉर्नर मध्ये चेंडू जाईल, तिथे क्षेत्ररक्षक राहतील दूरवरती. राहुल सोमनेचा वार, फिर से एक बार 4 रन चौकार. मिळतो कामकावर. अनेक कमेंट्स देखील येतात या क्रीडा स्पर्धेबद्दल. सर्वांचं सहर्ष स्वागत. तुमचं प्रेम, एक ऊर्जा आमच्या आयोजक कमिटीला नेहमीच देत असतं. तिसऱ्या पंचांची मदत आहे वेस्ट ऑफ हाईट साठी. इट्स फेअर डिलिव्हरी. एक सिंगल या बॉलवर येताना पाहायला मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या देखील वाढते. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज छोटू, स्ट्रायकर इनवर आपल्याला पाहायला मिळतील. सध्याच्या घडीला रोहित हरड, कॅप्टन. प्रमोदचा बॉल बिग हिट केलाय, उंच फटका, परंतु षटकार खेळणं या मैदानावर एवढं सोपं नाही आहे. हे माहीत असून देखील मोठा फटका खेळणं गरजेचं होतं का? रोहित हरड बॅक टू द पेव्हिलियन, विकेट, फलंदाज बाद. देताना पाहायला मिळाली. बिग लॉस, रोहित बाद झालेत. मी बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुमित शेळके दाखल होतील आता चौथ्या क्रमांकावर. 13 बॉल 11ची आवश्यकता. प्रमोदच्या या षटकात आलेले 2 चौकार माळीनगरसाठी थोडेसे महागडे ठरताना पाहायला मिळाले. गोलंदाज तयार आहेत. हा चेंडू निर्णायक राहील. 13 बॉल 11ची आवश्यकता. चित्त थरारक सामने आपल्याला पाहायला मिळतील. प्रत्येक जण इथे जिंकण्यासाठी आला. गोलंदाज प्रमोद, त्याच्या षटकातील हा अंतिम बॉल. स्ट्रायकर इनवर सुमित. चांगला चेंडू फिरवलाय, गर्रकने वळलाय, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाईल.
डॉट बॉल शेवटचे 12 बॉल विजयासाठी 11ची आवश्यकता. जय हनुमान स्पोर्ट क्लब बेलपाडाला संधी देव्यात DJ धनु. बॉल 11ची आवश्यकता. सुनील ते कामगिरी कशा प्रकारे करतायत, कोणाच्या हातामध्ये बॉल दिला जाईल, विश्वास कोणावर दाखवला जातोय ते पाहायचं आपल्याला. शेवटच्या षटकामध्ये कोणता गोलंदाज राखून ठेवला जातो, प्रमोदची 2 षटकं बनतील का ते देखील पाहायचं. परंतु या षटकामध्ये चांगली गोलंदाजी होणं तितकंच गरजेचं. मैदानामध्ये राहुल ज्याची बॅटिंग भरपूर चांगली होताना पाहायला मिळते. 12 बॉल 11. बारा बॉल 11ची आवश्यकता. 11 बॉल मध्ये 19 या धावसंख्येवर खेळतो राहुल सोमने, ज्यामध्ये 3 चौकार त्याचे महत्वपूर्ण आपल्याला पाहायला मिळाले. भरपूर चांगलं लाईव्ह टेलिकास्ट 10 क्रिक लाईव्ह च्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. त्यांचं देखील कौतुक. 4 कॅमेऱ्यांच्या सहाय्याने ही संपूर्ण क्रीडा स्पर्धा कव्हर केली जाते. आजचा या क्रीडा स्पर्धेचा 8वा दिवस तुम्ही आम्ही अनुभवतात. हळूहळू आता गर्दी व्हायला देखील सुरुवात होईल, कारण मुरबाड तालुक्यातील 4 ते 5 संघ आज इन ॲक्शन मध्ये, मातब्बर संघ इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील. दुसऱ्या बाजूला 8 संघांचा स्क्वॉड आजच्या दिवसामध्ये. सातत्याने 8 संघ प्रत्येक दिवसामध्ये खेळत आहेत. नाईट क्रीडा स्पर्धा म्हटली की प्रत्येक दिवसामध्ये 10 संघ. हा फॉर्म्युला अनेक आयोजकांचा सातत्याने पाहायला मिळतो, परंतु आयोजकांचे देखील मी कौतुक करेल. 8 संघांचा सहभाग, चांगलं क्रिकेट. पहिल्या फेरीतील जेवढे सामने ते 5 षटकांचे खेळण्यासाठी प्रत्येक टीमला दिले जात आहेत. सेकंड राऊंड 4 षटकांचा. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आता तयार आहेत गोलंदाजी करण्यासाठी. अवी आलेत गोलंदाजीसाठी. फिरकीचा जादूगर ऑन स्क्रीन. कामगिरी कशी होती ते आपल्याला पाहायचं. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार आहेत. गोलंदाज तयार. 11 बॉल 12चं समीकरण. बारा बॉल 11चं समीकरण. महत्वाची लढत मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल बॅकफुटवर गेलेत. फटका देखील चांगला आहे. राहुल सोमने फार महत्वाचा खेळाडू आहे. ओ तिथे क्षेत्ररक्षण खराब. जाईल बॉल सीमा पार. राहुलच्या पाठमधून आला हा 4था चौकार. 4 रन. चौकार आला. विकेटचं पतन होत आहे. राहुल सोमने बाद. बिग विकेट डाऊन. 10 बॉल आणि आता 10 बॉल मध्ये धावा बनवायच्यात विजयासाठी 7. कॅमेरा वर्किंग सध्याच्या घडीला ऑन स्क्रीन आपण पाहू शकता. आपल्या घरच्यांबरोबर येऊन या क्रीडा स्पर्धेचा अनेक जण आस्वाद घेत आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे भगवा चषक मध्ये. कॅमेरामन प्रत्येक जणाला टिपतायत या क्रीडा स्पर्धेमध्ये.
10 बॉल 7ची आवश्यकता. अनेक प्रेक्षक वर्ग या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेतात. मोस्ट वेलकम माळे नगर. सध्याच्या घडीला आपण पाहतात ऑन स्क्रीन. वाकस टीम चला टॉस साठी. इथे टाकलेला बॉल चांगला फटका. तिथे येतील क्षेत्ररक्षक. आधी क्षेत्ररक्षण चांगलं राहिलं. एक सिंगल या बॉलवर येईल. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. जाऊन पोहोचेल 3-32. कल्याण नगर हवेत. अनेक क्रीडा रसिक आहेत. या रस्त्याने जात असताना थोडा वेळ या मैदानावर देखील थांबतात. या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेतात. सर्वांचं सहर्ष स्वागत. 9 बॉल 6चं समीकरण. 9 बॉल 6. स्ट्रायकरांवर सुमितला पाहतोय आपण. अवी गोलंदाजी मार्कवर तयार. इथे टाकलेला बॉल हलक्याताना ढकलला. एक सिंगल. इथे कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. वेल रनिंग बिटवीन द विकेट. ओ फेकी खराब. बॅकअप आहे तिथे आधीच, परंतु तिसरी धाव. 3 धावा होतील कंप्लीट. 3 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोहोचेल 3-3. 33 या धावसंख्येवर. 3-33. षटक क्रमांक मैदानामध्ये चौथा मार्गस्थ असताना 8 बॉल शिल्लक आहेत. विजयासाठी 3 धावांची आवश्यकता. 8 बॉल 3. माळीनगर त्यांच्या विपक्ष बेलपाडा. हा सामना रंगताना आपल्याला पाहायला मिळतो. 31व पर्व या क्रीडा स्पर्धेचं सुपर डुपर हिट होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. शरददादा भगत यांचंही शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळतंय, ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच साठी आकर्षक अशा ट्रॉफी आहेत. 8 बॉल 3. चला टॉस साठी चला वाकस टीम आणि त्यांच्या विरुद्ध किनवली. यानंतर होणारी लढत. इथे टाकलेला बॉल एसटी रक्षण थोडस जगदीश सरांचं खराब आहे. बॅकअप देखील खराब पाहायला मिळालं. 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पाहता पाहता 2 धावा. स्कोर आर लेवल. विजयासाठी 1 धावेची आवश्यकता. भरपूर चांगलं क्रिकेट सध्याच्या घडीला होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. विजयासाठी 1 धावेची आवश्यकता. 7 बॉल 1 हे समीकरण. गोलंदाजी ट्रॅकवर होतील तयार. चांगला फटका. विजयी षटकार आला महेश हरडच्या बॅटमधून. सिक्सर.